राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपलेली आहे। निवडणूक आयोग आणि या बोगस मतदानावरून या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे। राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली म्हणणं चुकीचं आहे। विखे पाटील आणि अमोल खताळ यांनी देखील आता पलटवार केलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांचे उत्तर दिलं ते अत्यंत चुकीचं आहे। याला कारण असं की तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगाने देणं आवश्यक आहे। इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय, त्यांना ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळखली गेलेली आहे। आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही। आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला, तो बोगस मतदानामुळे मिळाला का? परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेवर मिळालं नाही, कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकून लावलं। अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले, पण त्याचा खापर जर तुम्ही बोगस मतदानावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय। राहुल गांधींनी मला वाटतं त्यांच्या एक पद्धत झालेली आहे की ते भारतात कमी बोलतात, परदेशात जास्त बोलतात। मला वाटतं त्यांच्या वक्तव्य दखल कोणी घेत नाही। तुम्ही निवडणूक आयोगावर तुमचे नेते जे आहेत राहुल गांधी हे वेळोवेळी यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं लक्षणं दाखवत असतात। आयोगावरती ताशेरे उडून झालेला पराभव तुमचा झाकला जाणार नाही। यापुढे होणाऱ्या निवडणुका विविध राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत। ह्या निवडणुकांमध्ये जिवंत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्जिंग ठेवण्यासाठी एक केविलवाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। जे आरोप ते करताय त्यामध्ये कुठलंही तथ्य मला तरी दिसत नाही, फक्त कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी केला हा एक केविलवाना प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।